नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। कर्जत विधानसभा मतदारसंघात महेंद्र थोरवे यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख संतोष भोईर यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे। त्यांच्या या निर्णयामुळे शिवसैनिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। पुण्याजवळील दौंड तालुक्यातील यवत रेल्वे स्टेशन जवळ एका घरात बुधवारी रात्रीच्या 10:30-11च्या दरम्यान चड्डी आणि बनियान घातलेले तिघेजण घुसले। त्यांनी घरातील 5 व्यक्तींना दगड आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली। जुन्या वादातून हा प्रकार घडला की चोरीचा प्रकार होता याची चर्चा सध्या सुरू आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैयाजी जोशी यांनी मराठी भाषेबाबत केलेल्या वक्तव्याचे विधानसभेत पडसाद उमटताना दिसले। मुंबई ही कुठलीही एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा असून वेगवेगळ्या परिसरामध्ये विविध भाषा बोलल्या जातात। घाटकोपरची भाषा गुजराती आहे, तर गिरगाव येथे हिंदी बोलणारे कमी आहेत, तिथे मराठी भाषा बोलणारे लोक आढळतील। मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकता यायला हवं असं विधान भैयाजी जोशी यांनी केलं। देवेंद्र फडणवीसांनी भैयाजी जोशींच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली। सरकारची भूमिका पक्की असून मुंबई, महाराष्ट्र आणि महाराष्ट्र शासनाची भाषा मराठीच आहे। जो स्वतःच्या भाषेवर प्रेम करतो तो दुसऱ्याही भाषेवर प्रेम करू शकतो। म्हणूनच शासनाची भूमिका पक्की असून शासनाची भूमिका मराठी असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। खासगी रुग्णालयांकडून रुग्णसेवेसाठी आकारण्यात येणाऱ्या मनमानी शुल्क आकारणीला लवकरच चाप बसणार आहे। राज्यात बॉम्बे नर्सिंग ऍक्टची कठोर अंमलबजावणी सुरू होणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे। स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आणि आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा मिळावी या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने बारामतीत शनिवारी दिनांक 8 मार्च रोजी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। आता हा मोर्चा रविवारी 9 मार्च रोजी होणार आहे। यावेळी मोर्चामध्ये देशमुख कुटुंबीय सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे। शिधापत्रिकेला आधार क्रमांक जोडून त्यानुसार शिधापत्रिकेवरील नाव योग्य असल्याची खात्री करण्यासाठीची प्रक्रिया अर्थात ई-केवायसी साठी राज्य सरकारने 31 मार्चची मुदत दिली आहे। त्यानंतर ई-केवायसी न करणाऱ्यांची शिधापत्रिकेवरून नावे वगळली जाणार आहेत। परिणामी त्यांना धान्य मिळणार नाही असा इशारा राज्य सरकारने दिला। गाव पातळीवर मजुरांना गावातच काम उपलब्ध व्हावे यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात 2000 कामे सुरू आहेत। यामध्ये डिसेंबर 2024 पासून आतापर्यंत अकुशल कामांचे 72.79 कोटी तर 2 वर्षांपासून कुशल कामांचे 126.63 कोटी असे 200 कोटी रुपयांचे पेमेंट झालेले नाहीत। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात एका सरपंचावर जीवघेणा हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। खामगाव तालुक्यातील सुटाळा बुद्रुक येथील सरपंच निलेश देशमुख यांच्यावर लोखंडी रॉडने हा हल्ला करण्यात आलाय। या घटनेत निलेश देशमुख गंभीर जखमी झाले आहेत। त्यांना खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी भरती केलंय। शरीर सुखास नकार दिल्यानं 19 वर्षीय नराधमानं 36 वर्षीय महिलेवर कटरनं 1-2 नव्हे तर चक्क 15हून अधिक वार केले। या घटनेत महिलेवर इतके घाव झाले की जखम बरी करण्यासाठी डॉक्टरांना तब्बल 280 टाके घालावे लागले। सदरील विवाहितेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत, तर आरोपी अभिषेक नवपुते याला चिकलठाणा पोलिसांनी अटक केली आहे। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर 6 दिवसीय ब्रिटन आणि आयर्लंडच्या दौऱ्यावर आहेत। लंडनमध्ये ते चॅथम हाऊस थिंक टँकच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते। हा कार्यक्रम संपवून ते इमारतीच्या बाहेर आले। यावेळी आधीपासूनच तिथे खलिस्तान समर्थकांची घोषणाबाजी सुरू होती। एका खलिस्तानी समर्थकाने पळत जाऊन त्यांच्या कारचा मार्ग अडवला। त्या खलिस्तान्याने भारताचा तिरंगा झेंडा देखील फाडला। केंद्र सरकारने उत्तराखंडमधील 2 रोपवे प्रकल्पांना बुधवारी मंजुरी दिली। सोनप्रयाग ते केदारनाथ आणि गोविंद घाट ते हेमकुंड साहिबजी या रोपवे करिता 6,811 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। 4 ते 6 वर्षांमध्ये ते महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्याचे सरकारचे नियोजन आहे। तामिळनाडूचे मुख्यमंत्री के स्टॅलिन यांनी बुधवारी लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या मुद्द्यावर केंद्रावर दबाव वाढवत सर्वपक्षीय बैठक घेतली। यामध्ये पुनर्रचनेबाबत दक्षिणेकडील राज्यांचे खासदार आणि पक्षाचे प्रतिनिधी असलेली एक संयुक्त कृती समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव त्यांनी ठेवला। त्याला अण्णा द्रमुकसह अन्य पक्षांनी मंजुरी दिली आहे। बेंगळुरूमधील बांदीपूर जवळील एका रिसॉर्टमधून एक कुटुंब अचानक बेपत्ता झाले। काही जण या घटनेला भूतप्रेताचा परिणाम सांगतायत, तर काही जण याचा संबंध मोठ्या गुन्ह्याशी जोडतायत। कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू पोलिसांकडून कुटुंबातील सदस्यांचा शोध सुरू आहे।
एका अल्पवयीन मुलाला आपल्या आईवडिलांनी जबरदस्तीने धर्म परिवर्तन करण्यासाठी दबाव आणल्याचा दावा केला जातोय। या संदर्भात मुलाने एक व्हिडिओ शूट केला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला, ज्यामध्ये त्याने हा दावा केला आहे। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि व्हायरल व्हिडिओची दखल घेत पोलिसांनी त्या मुलाला बंधनातून मुक्त केलंय। अलीगड येथे एक तरुणीच्या साखरपुडा सोहळ्यात दुसऱ्या मुलीने येत मोठा गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आलाय। ज्या मुलीचा साखरपुडा होता त्या मुलीची मैत्रीण भर कार्यक्रमात येते आणि तिने आपल्या साखरपुड्यासाठी उभ्या असलेल्या मुलीची प्रेयसी असल्याचं सांगितलं आणि तरुणीने एकच गोंधळ केला। बंगलोरच्या लक्ष्मीपूर येथील गोदामातून चोरांच्या टोळीने 90 लाख ते 1 कोटी रुपयांचे केस चोरले आहेत। हे केस चीन, बर्मा आणि हाँगकाँगला निर्यात केले जाणार होते। मात्र 28 फेब्रुवारी रोजी 6 जणांच्या टोळक्याने गोदामातून केस चोरले। येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरीची घटना कैद झाली आहे। 45 दिवस चाललेल्या महाकुंभात देश विदेशातून 66 कोटींहून अधिक लोक सहभागी झाले होते। दरम्यान आता हा महाकुंभाबाबत एक धक्कादायक बाब समोर आली आहे। यूपी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली असून तो महाकुंभात दहशतवादी हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचे उघड झाले। परराष्ट्र मंत्रालयाच्या पासपोर्ट विभागाकडून पारपत्र म्हणजेच पासपोर्ट नियमांमध्ये केंद्र सरकारने काही लक्षणीय बदल केले आहेत। 1 ऑक्टोबर 2023 नंतर जन्म झालेल्या मुलांचा पासपोर्ट घेण्यासाठी त्यांच्या पालकांना आता जन्मतारखेसाठी जन्माचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य करण्यात आले। बदललेल्या नियमांची अंमलबजावणी येत्या काही महिन्यात सुरू होईल असं सांगण्यात आले। मायरा हा राजस्थानातील मारवाडमधील आस्थेचा आणि लोकभावनेचा विषय आहे। आतापर्यंत राजस्थानातील सगळ्यात मोठा मायरा देण्याची घटना उघडकीस आली आहे। एका कुटुंबानं तब्बल 13 कोटी 71 लाख रुपयांचा मायरा दिलाय। त्यामुळे या पद्धतीबाबत मोठी चर्चा रंगली आहे। 27 वर्षांच्या भारतीय विद्यार्थ्याची अमेरिकेत अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना समोर आली। विस्कॉन्सिन मधली मिल्वॉकी या ठिकाणी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून गंपा प्रवीण कुमार या भारतीय विद्यार्थ्याची हत्या केली। एका स्टोअरमध्ये प्रवीण कुमार पार्ट टाइम काम करत होता। त्या दुकानावर या हल्लेखोरांनी दरोडा टाकला। त्यावेळी केलेल्या गोळीबारात प्रवीणचा जीव गेलाय। अमेरिकेचे F-22 रॅप्टर सारखे स्टील्थ विमानाचे रडार शोषक कोटिंग्ज नष्ट होण्याची समस्या सुरू झाली आहे। यामुळे विमानांना रडारवरून लुप्त होण्यात अडचणी येऊ लागल्या आहेत। त्यातच चीनने त्यांच्या 5व्या पिढीच्या जेट विमानांच्या स्टील्थ कोटिंग नष्ट होण्याच्या समस्येवर तोडगा काढल्याचा दावा केला आहे। आयात शुल्क लादणाऱ्या देशांवर आयात शुल्क लादण्याची आता अमेरिकेची वेळ आहे असं ट्रम्प म्हणाले आहेत। यावेळी ट्रम्प यांनी युरोपियन युनियन, चीन, ब्राझील, भारत, मेक्सिको आणि कॅनडा या देशांकडून खूप आयात शुल्क लादण्यात येत असल्याचा आरोप केलाय। 2 एप्रिल पासून पूर्वलक्षी प्रभावानं आयात शुल्क लागू करण्यात येणार आहे। 10वी-12वी परीक्षेतील गैरप्रकार प्रकरणी शिक्षण विभागाने जिल्ह्यातील 2 शाळांची शासन मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव सादर केला, तर कॉपीचे प्रकार आढळलेल्या 7 परीक्षा केंद्रांची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्याबाबतही कारवाईचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केलाय। पंजाब नॅशनल बँकेमध्ये 350 रिक्त पदांच्या भरतीसाठी स्पेशालिस्ट ऑफिसर्सच्या पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत। 3 मार्च पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 मार्च 2025 आहे। बँकेकडून कोणताही ऑफलाईन अर्ज स्वीकारला जाणार नाही। शैक्षणिक कामकाजासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांसह कोट्यवधी नागरिकांना या निर्णयाचा दिलासा मिळाला असून विद्यार्थी आणि पालकांवरील आर्थिक ताण आता कमी होणार आहे। अभिनेत्री कियारा अडवाणीने काही दिवसांपूर्वीच तिच्या प्रेग्नन्सीची घोषणा केली। सिड आणि कियारा आईबाबा होणार हे समजल्यापासूनच त्यांचे चाहते खुश झाले आहेत। पण आता कियारा अडवाणीच्या चाहत्यांसाठी एक दुःखद बातमी आहे। तिने गरोदरपणामुळे काही महत्त्वाच्या सिनेमांमधून काढता पाय घेतलाय। प्रियंका चोप्राने 2000 मध्ये मिस वर्ल्डचा खिताब जिंकून भारताची शान वाढवली होती। तेव्हापासून अभिनेत्रीने यशाची शिडी चढली आणि ते कधीही मागे वळून पाहिले नाही। महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रियंकाचे नेहमीच काही नियम होते जे ती तिच्या आयुष्यात पाळत आली होती। अभिनेत्रीची आई डॉक्टर मधु चोप्रा यांनी अलीकडेच खुलासा केलाय की प्रियंकाने सौंदर्य स्पर्धेच्या 2 पीस राऊंड दरम्यान बिकिनी घालण्यास नकार दिला होता। मुस्लिम धर्मामध्ये पवित्र मानला जाणारा रमजानचा महिना सुरू असून मुस्लिम धर्माचे लोक या महिन्यात रोजा ठेवतात। सध्या स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी भारतीय संघाचा भाग आहे आणि चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये खेळतोय। आता रमजान महिन्यात शमीबाबत नवा वाद निर्माण झालाय।
शमी एका फोटोमुळे ट्रोल होतोय, ज्यामध्ये तो एनर्जी ड्रिंक पिताना दिसतोय। यानंतर शमी कट्टरवाद्यांच्या निशाण्यावर आलाय। सध्या सोशल मीडियावर अनुष्का शर्माचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे। भारतीय संघाच्या इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया या महत्त्वाच्या सामन्यात विराटला पाठिंबा देण्यासाठी त्याची पत्नी अनुष्का शर्मा ही स्टेडियममध्ये उपस्थित होती। आता तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यामध्ये ती झोपलेली दिसत आहे। भारतीय संघ फलंदाजी करत असतानाचा हा व्हिडिओ आहे। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।